रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी पाहतो लोचनी रूप पाहता लोचनी लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता लोचनी रूप पाहता
सार विचार कराओ ठाव सारा सार विचार कराओ ठाव सारा सार विचार कराओ ठाव नाम धरा कंठी नाम धरा कंठी विठोबाचे नाम धरा कंठी विठोबाचे दयाच्या चिंतने निर्सेल संत दयाच्या चिंतने निर्सेल संत दयाच्या चिंतने निर्सेल संतराला दुर्घट जन्मोनी आकुळी वाचे स्मरे राम आकुळी वाचे स्मरे राम हरी हाजीने महानिशी हरी हाजीने महानिशी तू कामहने कोटी कुळिती कुणी कामहने कोटी कुळिती कुणी कामहने कोटी कुळिती पुनीता भावे गाता गीता विठोबा दयाच्या चिंतने विरसेल संकट दयाच्या चिंतने विरसेल संकट हरी जय 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 विठोबा रखुमाई हरी जय 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 विठोबा रखुमाई हरी जय 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 विठोबा रखुमाई सारा सार विचार करावो ठाव सारा सार विचार करावो ठाव सारा सर विचार कराओ ठाऊठे सारा सर विचार कराओ ठाऊठे सारा
सारासार विचार कराऊ ठामोठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भाव सिंधू जन्मुनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम हणीशी तुका म्हणे कोटी कुळती पुनीत भावे गात गीत विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भाव सिंधू विठ्ठल 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 ललित वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ भगवान माऊली ज्ञानेश्वर महाराज शांती एकनाथ महाराज पार्वती महादेव वनसूत हनुमान रामचंद्र भगवान गोपाल कृष्ण राधारानी सरकार मूर्तिनाथ महाराज छत्रपती शिवाजी महाराज की
महायोग पीठे तटे भीमरत्नवरं पुंडरीकाय दातुं मुनीन्द्रे समागत्य तिष्ठन्तमानन्द कंदो परब्रह्मलिंगं भजे पांडुरंगं पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू प्रथम नमन पांडुरंग करू चराचरी सजदानंद रूपाय विशोत्पत्त्यादिहितवे तापत्रय विनाशाय श्रीकृष्णाय वयं नुमः मनोजवं मारुततुल्यवेगं जितेन्द्रियं बुद्धिमतां वरिष्ठं वातात्मजं वानरयूथमुख्यं श्रीरामदूतं शरणं प्रपद्ये श्रीगुरुचरणसरोजरज निज मन मुकुरु सुधारि वर्णो रघुबर विमल जशूर जोधाय कुफलचारी बुद्धिहीन तनु जानिके सुमिरो पवन कुमार बल बुद्धि विद्या देहु मोहि हरहु कलेश विकार जय जय श्री राधारमण जय जय नवल किशोर जय गोपी चित चोर प्रभु जय जय माखन चोर सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक झालो सेवे लागी सेवक स्मरण होय सकल विद्येंचे अधिकरण तेची वंदू श्री चरणसे गुरूंचे ते नमस्कार आता विठाला सरासर विचार करा उठा उठी नाम धरा कंठी विठोबाचे तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भव सिंधू प्रस्तुत प्राप्तस्थळी प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला भंग महान भगवत भक्त श्रीमंत संत वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे जगद्गुरु तुकोबाराय यांचा चार चरणाचा अतिशय सुंदर असा अभंग आहे। अभंगाकडे वळण्यापूर्वी थोडासा पर्याय द्यायचा तो म्हणजे असा ब्रह्मांड नायक जगत चालक जगाचा नियंता परमपिता परमेश्वर की ज्या भगवान प्रभूच्या सत्तेने अखिल विश्व चालतं वृक्षाचे पाने हाले ज्याची सत्ता किंवा गतीर भरता प्रभू साक्षी निवास शरणम सुरत प्रभो प्रलय स्थानम निधानम बीजमवयम माऊली ज्ञानोबरे सांगतात म्या बोलविल्या विदू बोले म्या चालविल्या सूर्यो चाले म्या हालविल्या प्राणो हाले जो जगाते चाळीता
ज्या भगवान परमात्माच्या सत्तेशिवाय झाडाचं पाणी हलू शकत नाही, अर्थात या सर्व सृष्टीची उत्पत्तीच भगवंताच्या सत्तेने आहे. भगवान परमात्मा स्वतः सांगतात श्रीमद भागवत महापुराण ग्रंथामध्ये, एकोहम बहुश्याम एकलेनी कंठीची म्हणून या येणे निर्माण केली 14 भुवने. या पृथ्वी तलावरती ज्या दिवशी प्रत्येक जीवाचा जन्म आहे त्याच दिवशी प्रत्येकाची मृत्यूची वेळ सुद्धा ठरलेली आहे. माणसाला मरण ही अटळ आहे. पहा, मग प्रत्येकाला जायचंय. फक्त 7 दिवसाच्या कालावधीमध्ये मनुष्य देह धारण करून आलेलो आहोत, पण 84 लक्ष योनीचा फेरा फिरून आल्यावर ज्या वेळेला पाप पुण्य समान होईल तेव्हा मानवाचा जन्म आहे. संतांनी वर्णन केलंय, उपजेते नासे नासेले ते पुनरपेदिसे, हे घटिका यंत्र जैसे परब्रह्मेगा. कोण कधी जाईल सांगता येत नाही. त्यासाठी योग्य वेळेमध्ये सावध होऊन भगवान परमात्माचं नामचिंतन करून जीवनाचा उद्धार करून घेणं, बस एवढंच आपल्या हातात आहे. अतिशय सुंदर असं केलेलं कार्यक्रमाचं आयोजन आहे. आपण पाहतोय अगदी बाबांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने गेल्या 5 वर्षापासून अति उत्साहामध्ये, अगदी अति थाटामाटामध्ये पुण्यस्मरण तुम्ही साजरं करत आहात. पवित्र अशा कार्यक्रमासाठी कैलासवासी आदरणीय हरिभक्त परायण रावसाहेब निवृत्ती पगार यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सुंदर असं केलेलं कार्यक्रमाचं कीर्तनाचं आयोजन आहे. अगदी अन्नदान देखील आहे. आपण जर पाहिलं, ज्ञानदान झाल्याच्या नंतर अन्नदानही झालं पाहिजे, कारण दानात दान श्रेष्ठ असेल तर ते अन्नदान आहे. संतांनी सुंदर असं वर्णन केलंय, भूमिदाने होसी भूमी पाडू, कनकदाने कांती निर्मळू, चंदनदाने सदा शीतळू, जन्मोजन्मी प्राणिया, अन्नदाने दुडायुषी, उदकदाने सदा सुखी, मंदिर दाने भुवन पालखी, सुपरिमल उपचार. याप्रमाणे अगदी सुंदर असं केलेलं भोजनाचं देखील आयोजन आहे, अन्नदान देखील आहे. पवित्र अशा कार्यक्रमामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा ज्यांचा आहे, तुम्हा सर्वांच्या दर्शनाचा योग ज्यांच्यामुळे मला प्राप्त झालेला आहे. महाराष्ट्रातील अगदी प्रत्येक नामवंत कीर्तनकार कथाकार ज्यांच्या परिचित आहेत. अगदी सुंदर असं वाजवणं देखील आहे. पंचक्रोशी ताल्याच्या नंतर अगदी कित्येक वर्षापासून भेट होत राहते. तुम्ही देखील सगळेच परिचित आहात. मलाही सर्वजण ओळखतात, पण भेट होऊन बरेच वर्ष झाले, जवळजवळ 3-4 वर्ष झाले. अगदी गुरुदेवांच्या सोबत येण्याचा योग आपल्या गावामध्ये आला होता. आपलं गाव किती धार्मिक आहे, किती कार्यक्रम होतात, किती सप्ताह होतात, आणि तुम्ही किती कीर्तन ऐकता, या सगळ्या गोष्टी मला माहिती आहेत. म्हणून ज्यांनी अगदी अट्टहास होता कीर्तन झालं पाहिजे, आदरणीय हरिभक्त परायण लेकीसारखं जे नितांत माझ्यावरती प्रेम करतात, आदरणीय हरिभक्त परायण आमचे प्रभाकर तात्या पगार असतील, तात्यांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर तात्यांना ज्यांनी माझं नाव सुचवून दिलं, अगदी कीर्तन झालं दुसऱ्याच दिवशी मला दादांचा फोन आला. महाराष्ट्रात मृदंग क्षेत्रामध्ये अतिशय मोठं ज्यांचं नाव आहे, खूप सुंदर वाजवणं आहे, समयाशी सादर व्हावे. आदरणीय हरिभक्त परायण आपल्या गावचे सुपुत्र आमचे निलेश दादा, एकदा जोरात टाळी वाजवायची दादांसाठी. त्याचबरोबर सर्व ग्रामस्थ मंडळी असतील, सर्व पगार परिवार आहे. आणि या पवित्र अशा कार्यक्रमासाठी अगदी ज्यांच्या विनंतीला मान देऊन तुम्ही कीर्तनासाठी उपस्थित आहात, श्रीमान संदीप रावसाहेब पगार असतील आणि श्रीमान सचिन रावसाहेब पगार, त्याचबरोबर नवनाथ निवृत्ती पगार, बाळनाथ निवृत्ती पगार, संजय त्र्यंबक पगार आणि भाऊसाहेब त्र्यंबक पगार, नितीन कारभारी पगार, प्रदीप बाळनाथ पगार आणि त्याचबरोबर श्रीमान रवींद्र विठ्ठल पगार. एकदा या सर्व पगार परिवारासाठी जोरात टाळी वाजून स्वागत करायचं. पवित्र अशा कार्यक्रमासाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती आहे, महाराष्ट्रामध्ये गायन क्षेत्रामध्ये अतिशय मोठं ज्यांचं नाव आहे, आपल्या परिसराचं आपल्या जिल्ह्याचं अगदी भूषण आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक नामवंत असे एकही कीर्तनकार नाही, अगदी लहानापासून तर थोर मोठ्यांच्या पर्यंत, की ज्यांच्या कीर्तनात अगदी आमच्या आदरणीय गुरुजींनी गायन केलं नसेल, ज्यांचं कौतुक आमच्या गुरुदेवांनी सुद्धा तोंड भरून करावं, ज्यांच्याबद्दल कायम आम्हाला प्रचंड आदर आहे. आदरणीय हरिभक्त प्रणामचे जगदाळे गुरुजी, एकदा जोरात टाळी वाजवायची गुरुजींसाठी. गुरुजींचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर ज्यांनी चाल पाठीमागे आले, आदरणीय हरिभक्त परिणामचे वैभव दादा आहेत, दादांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर इकडे आदरणीय हरिभक्त परायण आमचे आदरणीय श्रद्धेय राहुल महाराज डुमरे आहेत, त्यांच्या संस्थेतील सर्व विद्यार्थी मंडळ महाराजांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर महाराष्ट्रामध्ये सध्या गाजत असलेली चाल आहे, पहा, अगदी दिवसभरातून तुम्ही कोणतं इन्स्टा असू द्या, फेसबुक असू द्या, व्हॉट्सॲप असू द्या, अगदी कोणत्याही माणसाने सुरू जरी केलं यूट्यूब, तरी पहिली चाल अगदी कानावरती पडते. अगदी लोकांच्या जर कमेंट्स वाचल्या तर अगदी मन भरून येतं की किती भाव आहे, किती अंतःकरणातून गायन केलेलं आहे. आदरणीय आपले पाहिलं अगदी निवृत्ती ज्ञानदेव सोपाना मुक्ताबाई निवृत्तीनाथांचं खूप सुंदर असं भजन आमच्या आदरणीय काकडताईंनी गायलेलं आहे. एकदा जोरात टाळी वाजवायची, पहा, शेवटी आपण ऐकणार आहोत. म्हणून ताईंचे धन्यवाद व्यक्त करते. बाकी सर्व टाळकरी मंडळी आहेत, भजनी मंडळी आहेत, त्याचबरोबर निराळा या ठिकाणावरून आलेली अजून काही मंडळी असतील, गोंदेवरून आलेले आमचे विजू काका असतील,
त्याचबरोबर पिंपळे वस्ती या ठिकाणावरून आलेले आमचे भाऊसाहेब दादा आहेत. बाकी सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व पाहुणे मंडळी आहेत. आमच्या ताईंचे पती कीर्तनासाठी उपस्थित आहेत. दादांचे धन्यवाद व्यक्त करते. विनेकरी आहेत, चोपदार आहेत आणि साऊंड सिस्टीम आमच्या चौधरी दादाची एक नंबर. एकदा जोरात टाळी वाजवा त्यांच्यासाठी. त्यांचं यूट्यूब चॅनल कधीपासून चालू केलं काय माहिती नाही मला, तुम्हीच राहिले होते पाठीमागे. दादांचे धन्यवाद व्यक्त करते. त्याचबरोबर माझे वडीलही कीर्तनासाठी उपस्थित आहेत. आमचं नादब्रह्म यूट्यूब चॅनल आहे. सर्व हरिभक्त परायण मंडळी, गुणजन मंडळी आहेत. आमच्या आई आहेत. सर्व हरिभक्त परायण, चष्म्यावाले, फेट्यावाले, मिशावाले, गंधावाले, इकडे पदर घेतलेल्या, बिना पदऱ्यावाल्या, ज्ञानानं, वयानं, तपानं, अधिकारानं तुम्ही सर्वजण ज्येष्ठ आहात. या ठिकाणी अजून कोणी कीर्तनकार, प्रवचनकार, कथाकार असतील, चुकून कोणाचं नाव राहिलं तर क्षमा असावी. सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून आपण अभंगाला सुरुवात करू. विठ्ठल विठ्ठल ऐका, अभंग जगद्गुरु तुकोबा यांचा आहे. अतिशय सुंदर असा अभंग आहे. अगदी बाबांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने कीर्तनाचं आयोजन केलेलं आहे. सध्याची परिस्थितीने आणि कलियुगात जर आपण वर्णन केलं ना तर सध्याच्या काळात 10वा आणि 13वा सुद्धा व्यवस्थित लेकर घालत नाहीयेत. पण आपल्याला पाहतो प्रॉपर्टी कमी कमवता आली तर कमी कमवा, पण लेकरांच्या वरती सध्याच्या काळात चांगले संस्कार कमवणं फार महत्वाचं आहे. आणि बाबांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या पर्यंत अगदी एवढा मोठा केलेला सर्व पगार परिवारांनी खटाटोप आहे. यातून लक्षात येते की बाबांचं जगणं, बाबांचं वागणं अगदी माणुसकीचं नातं होतं आणि लेकरांच्या वरती चांगले संस्कारही होते. म्हणून धन्य माता पिता तयाची. त्यांच्या लेकरांचं करावं तेवढं कौतुक कमी आहे. सध्याच्या काळात आपण जर पाहिलं, इकडून तिकडून 10वा, लोक पुण्यस्मरणाचा कार्यक्रम गुत्ता देतात, लोक 10व्याचा कार्यक्रम गुत्ता देतात, लोक सत्यनारायणाचा कार्यक्रम सुद्धा कुठं ब्राह्मणाला गुत्ता द्यावा का? बरं गुत्ता देई नका, पण ते ब्राह्मण लोक कलाईच व्यवस्थित सामान वापरता का? आपण जर पाहिलं पितृदोषातून मुक्त व्हायचं म्हणून आपण अगदी पुण्यस्मरण करण्यासाठी ब्राह्मणाकडे गुत्ता देतो. कधी पहा, काल सर्पदोषातून मुक्त व्हायचं असेल तर ब्राह्मणाला सांगतो हा कार्यक्रम तुम्ही करा. पण सगळ्यांनी माहिती नसेल, एखाद्याची शांती केलेली असेल, एखाद्याचा अगदी नागबली त्या ब्राह्मणांनी केलेला असेल, तेच सामान अर्ध तरी आपल्या सामानात परत वापरण्यात येतं. आणि त्यांनी केलेलं कर्म, त्यांनी केलेलं पाप हे आपल्या डोक्यावरती येतं. म्हणून स्वतः 4 पैसे जास्त शिल्लक गेले तरी चालतील, पण स्वतः आपण त्या पितृदोषातून मुक्त होण्याकरिता स्वतःच अगदी तेवढ्या ताकदीनं पूर्ण परिवारानं आणि पुक्त अगदी पूर्ण प्रपंच व्यवस्थित व्हावा, घर सुखी समाधानी आनंदी राहावं आणि कधीच गेलेल्या आत्म्याला शांती लाभावी, यासाठी आपण स्वतःच्या हाताने ते पूर्ण कार्य पार पाडलं पाहिजे. सध्याच्या काळात पाहिलं आपण नामचिंतन रूपी घंटा भगवान परमात्माच्या द्वारात आपण बाबांच्या रूपी वाजवत आहोत. नक्कीच बाबांची जागा ही भगवान परमात्माच्या चरणाजवळ असणार आहे. पहा, पुण्यस्मरण होणं सुद्धा फार कठीण आहे, वर्ष श्राद्ध, पण 5वं पुण्यस्मरण होतंय. अगदी स्वतःच्या जीवनामध्ये केलेलं चांगलं कर्म, भगवान परमात्माचं नामचिंतन आणि अंतःकरणातला शुद्ध भाव आहे. सध्याच्या काळात कीर्तनाचं आयोजन केलंय. ज्ञानदान सुद्धा आणि अन्नदान सुद्धा आहे. का ज्ञानदान करावं? गेलेल्या आत्म्याला शांती तर लाभावी म्हणून तर केलेलं आहेच, पण राहिलेल्या जीवाला सुद्धा सांगण्यात येते. अंत्यविधी करण्यासाठी सर्व पांगरीकर मंडळी, अंत्यविधी करण्यासाठी एखाद्या व्यक्तीचा तुम्ही स्मशानभूमीमध्ये जाता. स्मशानभूमी पर्यंत जाईपर्यंत पहा तुम्ही, सध्याच्या काळामध्ये काय म्हटलं जातं? 4 जणांचे खांदे, रामनाम बोला, रामनाम रामनाम. बाकी सर्व जगत मिथ्या आहे, रामनाम सत्य. आता तरी भजन कर, आता तरी सावध हो. काही काळ असा होता, 5 जुन्या काळामध्ये एखादा व्यक्ती जर निघून गेला ना, तर तो व्यक्ती निघून गेल्याच्या नंतर दुःख मात्र सर्व गाव साजरं करायचं. शेजारच्याची सुद्धा चूल पेटत नव्हती 4-4, 5-5 दिवस. आता शेजारचं गेलं तर बाकीचे दरवाजे लावून बंद करून जेवण करतात, स्वयंपाक करून जेवण करतात. दुःख स्मशानभूमीमध्ये जाता, पण मोबाईलच्या नादात गुंग असता. पण एक गोष्टीचा विचार नाही केला की आता आपल्या मित्राचा, आपल्या नातेवाईकाचा अंत्यविधी करण्यासाठी आपण आलोय, पण कदाचित आपल्याला सुद्धा 10-5 मिनिटातच यावं लागेल. हे कशावरून? कारण क्षणभंगूर नाही बरवासा, वारे सावध सोडा मायाशा, काही नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसा गा, पुढे हुशार थोर आहे ओळसा गा. राम राम स्मरादी, राम राम स्मरादी, राम राम
नचले मग गळा पडेल फासा, पुढे हुशार थोर आहे ओळसागा, राम राम स्मराधी. योग्य वेळेत सावध व्हायचंय. का व्हावं? माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही. ग्रास गिळी सता नाही हाती, ग्रास गिळी सता नाही हाती. ग्रास गिळे सत्ता हाती नाही. हातात घास घेतला तर तोंडात जाऊ द्यायचा का नाही, भगवान परमात्माच्या हातात आहे. एवढा मोठा कटाटोप केलेला आहे. भगवान परमात्माच्या नामचिंतनामध्ये 2 तासासाठी आपण वाहत चाललेलो आहोत. पहा, सर्वांनी सुंदर असं श्रवण करायचंय. 2 तासासाठी भगवान परमात्माचं नामचिंतन आपण श्रवण करणार आहोत. संतांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे की कीर्तन संपण्याची लाट येणार, तुम्ही आम्ही आपापल्या गावी निघून जाणार. पण जीवनात एकदा का शेवटची लाट आली, कधीच माणसाची गाठभेट होत नाही म्हणून वर्णन करतात. संतांनी सांगितलंय, 2 ओंडक्याची होते सागरात भेटा, एक लाट तुडी दोघा पुन्हा नाही गाठ. क्षणिक देवी आहे बाळा मेळ माणसांचा, पराधीन आहे जगती पुत्र मानवांचा. दोष ना कुणाचा कोण कधी झाले सांगता येत नाही. त्यासाठी योग्य वेळेत सावध होऊन भगवान परमात्माचं नामचिंतन करायचंय. आज बाबांचं पुण्यस्मरण आपण करतोय. पगार परिवाराला अजूनही स्मरण आहे. बाबांनी आयुष्यभर किती कष्ट केलेत. अगदी स्वतः शून्यातून पूर्ण विश्व निर्माण केलेलं आहे. पहा, अगदी खूप हाल त्रास, पहिल्या लोकांचे जुन्या लोकांचं वर्णन आपण केलं, विचार केला. जगणं सुद्धा फार कठीण होतं. नवीन कपडे सुद्धा घालायला भेटत नव्हती आणि पुरणपोळी सुद्धा कधीतरी 2 महिन्यातून 3 महिन्यातून पाहुणे आल्याच्या नंतर फक्त चपाती खायला भेटायची. वर्षातून 1-2 वेळा पुरणपोळी भेटायची. पण सगळ्या गोष्टी अगदी हाल त्रास सहन करत करत लेकरांसाठी प्रॉपर्टी, गाडी, बंगला सगळ्या गोष्टी कमवून ठेवल्या. आनंदाचे दिवस आलेत. आता कुठेतरी लेकराचं कौतुक पाहायचं होतं. आता कुठेतरी लेकरांनी केलेलं कार्य पाहायचं होतं. आता कुठेतरी एका ठिकाणी थांबून निवांत भगवान परमात्माचं भजन करत एका ठिकाणी थांबायचं होतं. पण काळानं घाला घातला आणि परिवारावरती दुःखाचा डोंगर कोसळला. किंमत कळते माणसाला, पण माणूस निघून गेल्याच्या नंतर आहे तोपर्यंत कळत नाहीये. प्रत्येक तुमच्या पांगरीमध्येच लईच भावाभावाचं नितांत प्रेम आहे असं अजिबात नाही. घर तिथं मातीच्या चुली असतात. आपण जर विचार केला ना, काही बहादर आम्हाला सांगतात, आई 10 वर्षापासून पठ्ठानं अजून भावाचा उंबरठा नाही ओलांडला. रावसाहेब दादा निघून गेलेत. आयुष्यभर किती आता अर्थ हाक मारली, किती टाव फोडला ना, आता तुमची हाक आणि तुमचं रडणं ऐकण्यासाठी दादा परत नाही येणार आहे. जोपर्यंत आहेत तोपर्यंत माणसानं किंमत करायला शिकलं पाहिजे. निघून गेल्याच्या नंतर अर्थ नाहीये. रडल्याशिवाय दुसरा पर्याय उरत नाही. जे लेकरांचं पितृछत्र हरवलेलं आहे, ज्यांचा बाप आयुष्यातून निघून गेलाय, आज पावली काटा जरी टोचला तरी आठवण होत असेल की आपल्या बाबांनी किती त्रास सहन केलेला आहे, आपल्या बाबांनी किती कष्टातून ही सगळी प्रॉपर्टी उभी केलेली आहे, हा सगळा प्रपंच थाटलेला आहे. पावलावरती बापाचं अगदी आठवण होते. बंगला किती मोठा असू द्या, पण त्या बंगल्याकडे वाईट नजर करून पाहण्याची कधीच कोणाची हिंमत होत नाही जोपर्यंत तुमची म्हातारी आई आणि म्हातारा बाप दारात बसलेला आहे तोपर्यंत. घराला सुद्धा घरपण राहतं. लहान लेकरं सुद्धा वाईट मार्गाला जात नाहीत. 5-6 वर्षाचा 8 वर्षाचा मुलगा असू द्यात, तो जर आजीच्या जवळ गेला ना, तो जर आजोबांच्या जवळ गेला ना, आजी आजोबा त्यांचे स्वतःचे जुन्या आठवणी सांगतात. त्यांनी त्रास सहन केलेला तो त्रास त्या लेकरांना सांगतात. आणि एकदा का त्या लेकरांना तो त्रास ऐकला ना, आयुष्यभर कधीच चुकीचा आणि वाकडं पाऊल त्या लेकराचं कधीच पडत नाहीये. पहा, नातीचं जर पाहिलं तर सगळ्यात पहिली मैत्रीण कोण असेल तर ती आजी असते. आणि नातवाचा सर्वात पहिला मित्र म्हणजे आजोबा.
आणि आजोबाचा सर्वात शेवटचा मित्र म्हणजे त्याचा नातू असतो. आज लोकांना पहा तुम्ही, 2-2 लेकरं आहेत, शहराच्या ठिकाणी जातात आणि कधी कधी शोकांतिका वाटते. पहा, सगळ्यात जास्त आईवडील वृद्धाश्रमात कोणाचे असतील तर शिकलेल्या पोरांचे. शेतकऱ्याचं पोरग कधीच माईबापाला वृद्धाश्रमात ठेवत नाही. आपल्या भागात सध्याची परिस्थिती कमी आहे, पण तिकडे जर गेले तुम्ही, मराठवाडा असेल, अहमदनगर, अहिल्यानगर, त्या भागात जर गेले कधी, अहो 8 मुली एका आईचा सांभाळ करू शकत नाही, असेही प्रकरण आपण ऐकतोय सोशल मीडियावरती. एक आई 8 मुलीला सांभाळते, पण 8 मुली एका आईचा सांभाळ आणि अंत्यविधी सुद्धा करू शकत नाही. सध्याच्या काळात फक्त लोकांना पैसा पाहिजे, पैसा असेल तर किंमत आहे. निस्वार्थ मनानं प्रेम करणाऱ्या आता सध्याच्या काळात फक्त संतांनी वर्णन केलंय, आईशी कळवळ्याची जाती आणि करी लाभावीने प्रीती. कसल्याच प्रकारचा स्वार्थ नसतो. म्हणून कायम माझं सांगणं असतं प्रत्येक व्यक्तीला, एखाद्याच्या महाराजाच्या, एखाद्या आमदाराच्या आणि खासदाराच्या हातनं एखाद्या हॉटेलचं असू द्या, दुकानाचं उद्घाटन करण्याच्या ऐवजी तेच उद्घाटन स्वतःच्या आईवडिलांच्या हातानं केलं ना, जेवढे भरभरून आशीर्वाद स्वतःच्या आईवडील देऊ शकतात, जगात कोणताच माणूस तेवढे आशीर्वाद निस्वार्थ मनानं तुम्हाला देऊ शकत नाही. कारण आपल्याच आईवडिलाला फक्त वाटतं आपल्या लेकराचं चांगलं व्हावं, अन्यथा बहीण कुणाची, भाऊ कुणाचा, कोण कुणाचे सगळे सोय रे नाही रे, नाही कुणाचे कोणी नाही रे, नाही कुणाचे कोणी नाही रे, नाही कुणाचे कोणी. जगात आई वडील आहेत तोपर्यंत माणसाला किंमत आहे. पहा, बाप कसाही असू द्यात, काम न करणारा असू द्या, तो अगदी कधीच व्यवस्थित न वागणारा असू द्यात, गळ्यात माळही नसू द्यात, पण जोपर्यंत जीवनामध्ये लेकराचा बाप जिवंत आहे आणि आई जिवंत आहे तोपर्यंत लेकराला किंमत आहे. उरामधी माया त्याच्या काळ्या मेघावाणी दाखविना कधी पुन्हा डोळ्यातलं पाणी. जिजू जिजू संसाराचा गाडा हाकला, ओटामधी माया जरी कणावा त्याची धाप लई अवघड आहे गड्या. खूप गाया बाप रे, खूप गाया बाप रे, लई अवघड आहे गड्या. खूप गाया बाप रे, खूप गाया बाप रे. उदार जीवाची आमोरिया, उदार जीवाची
जोपर्यंत आई वडील जिवंत आहेत, एकदा का सेवा घडली ना माणसाला, जाण्यासाठी तर प्रत्येक जण आलेला आहे. जन्माला आला याचा अर्थ तो मरणार आहे. मनुष्याचा देह धारण करून आलोय आपण. आई वडील प्रत्येकाचे जातात, पण कोणाचे लवकर जातात, कोणाचे उशिरा जातात. जाण्यासाठी प्रत्येक जण आहे, पण गेल्याच्या नंतर सांगू तुम्हाला, 10 आणि 15 लाख रुपये जरी खर्च केला आणि त्याच मायबापाला जिवंतपणी जर अर्धी भाकरी जर आनंदानं सुखानं खाण्यासाठी भेटत नसेल ना, तर 15 लाख रुपये खर्च करून सुद्धा आपला काही अर्थ नाही. मायबाप आशीर्वाद देतील, जिवंत आहे तोपर्यंत सेवा. मायबापाची सेवा केली, कारण माय बाप केवळ काशी आणि तेने न जावे तीर्थाशी. योगी 28 वेटेवरी उभा. 28 युगापासून पंढरीश पांडुरंग परमात्मा वेटेवरती विराजमान आहेत. का? भक्त पुंडलिकानं सुद्धा माता पित्यांची सेवाच केलेली आहे. अंतकरणातला भाव शुद्ध असावा, कारण लेकुराचे हित आणि वाहे माऊलीचे चित्त. आई कायम सांगत असते पहा, प्रत्येक कथाकार कीर्तनकार सगळ्या गोष्टी आईचं वर्णन करतात. आईची कविता, जीवनाची सुरुवात, जीवनाची सांगत आई. आई तर महत्वाची आहेच. जेवढी आई महत्वाची तेवढा बाप महत्वाचा आहे. रथाला 2 चाक आहेत, प्रपंचाचे 2 चाक आहेत. प्रपंचाचा रथ गाडा चालतो प्रपंचातलं, तर रथाचं एक चाक गडाला तर दुसऱ्या चाकाला सुद्धा चालणं होत नाहीये. त्यासाठी दोन्ही चाक तेवढेच महत्वाचे असतात प्रपंचामध्ये. आई लहानपणापासून लेकराला शिकवते, बाळ इकडे जाऊ नको बरं, बाबा मारतील. बाळा हे खाऊ नको, बाबा मारतील. यांना असं बोलू नको, बाबा मारतील. हे काम करू नको, बाबा मारतील. तिकडे जाऊ नको. लेकराला वाटतं आपले वडील म्हणजे आपल्याला मारण्यासाठी जन्माला आलेली आहेत की काय. मनामध्ये अगदी विकल्प निर्माण होतो. आपण म्हणतो बाप कधीच रडत नाही. बाप 2 वेळेला रडतो पहा. स्वतःच्या एकुलत्या एक मुलावरती काही दुःख आघात झालेला असू द्यात, आणि स्वतःच्या मुलीला वाटी लावण्याच्या वेळेला आता त्या मुलीला सुद्धा बाप आठवत असेल, मुलाला सुद्धा बाप आठवत असेल. किती कुठे जाऊन आवाज दिला आणि किती आपण शोधून आणण्याचा प्रयत्न केला. काळ्या जमिनी आड माती आड गेलेले मायबाप कधीच माणसाला आयुष्यात दिसत नाहीयेत. आपण म्हणतो डोळे वटारून प्रेम करते तिला प्रियसी म्हणतात, डोळे झाकून प्रेम करते तिला मैत्रीण म्हणतात, डोळे मिटेपर्यंत प्रेम करते तिला आई म्हणतात. पण डोळ्यात न दाखवता आयुष्यभर आपल्यावरती जो प्रेम करतो ना, त्याचं नाव बाप आहे. नितांत आपल्यावरती प्रेम करत राहतो. लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त जगतामध्ये निस्वार्थ मनानं प्रेम करणारं नातं आहे. पण विचार करावा, योग्य वेळेत करावा. वेळ निघून गेल्याच्या नंतर सावध होण्यात अर्थ नाहीये. योग्य वेळेत विचार करावा, कोणता जो साधू संतांनी केलेला आहे. मनुष्य देह धारण करून आल्याच्या नंतर जाण्यासाठी प्रत्येक जण आलेला आहे, पण जीवन जगत असताना याच देही गडे देवाचे भजन. देवी दिला देह भजना गोमटा. जोपर्यंत आपण आईच्या गर्भामध्ये आहोत ना, भगवान परमात्मेला विनंती करतो, देवा एक वेळा करी या दुःखा वेगळे, एकदा या दुःखातून बाहेर काढ. बाहेर आलो की फक्त तुझं भजन करेल. पण बाहेर आल्याच्या नंतर सगळ्या गोष्टी आपण विसरून जातो. देवाला सुद्धा ओळखत नाही कोण देव आहे. गर्भोपने मो हाथ जुड़ायो, गर्भोपने मो हाथ जुड़ायो, निकल गया बेईमान अब तुम्हें कब सुमिरोगे राम, अब तुम्हें कब सुमिरोगे राम, कब सुमरोगे राम, कब सुमरोगे राम. भगवान परमात्माचं नामचिंतन करण्यासाठी मनुष्य देह स्वाधीन केलेला आहे. या देहाचा उपयोग नेमका कसा करायचा आपल्या हातात आहे. पण जन्माला येणं आणि मरणं एवढी सोपी गोष्ट नाहीये. राजा परीक्षितीनं मनुष्य देह धारण करून आलेला आहे, पण त्याच्याही जीवनाचा उद्धार झालेला आहे. राजा मुळात पवित्र होता. अपवित्रालाही पवित्र करण्याची क्षमता ही भगवान परमात्माच्या नामचिंतनामध्ये आहे. आयुष्यभर पापाशिवाय दुसरं काहीच केलं नाही. ज्या आई वडिलांनी भगवान परमात्माला नवस केला, साधू संतांच्या चरणावरती नतमस्तक होऊन देहदंड देण्यासाठी सुद्धा, देह त्याग करण्यासाठी सुद्धा ज्यांनी पण केलेला होता, आत्मदेवाचा पुत्र धुंदुककारी. पण धुंदुककारी जन्म देह धारण करून आल्याच्या नंतर एवढा वाईट मार्गाला लागला, एवढा वाईट मार्गाला लागला की शेवटच्या वेळेला पिशाची योनीला प्राप्त झाला. पिशाची योनीला प्राप्त झाला. गोकर्णाच्या मुखातून 7 दिवस श्रीमद भागवत कथा श्रवण केली आणि चतुर्भुज रूप धारण करून प्रगट झाला. म्हणून त्यानं भागवत ग्रंथाला धन्यता दिलेली आहे. 7 दिवसाच्या कालावधीत
धन्य ही भागवती वार्ता प्रेत पीडा विनाशिनी सप्ताहोपी तथा धन्य कृष्ण लोक फलप्रद। कलियुगाचा विचार केला तर अगोदरच लिहून ठेवलेल्या सगळ्या गोष्टी। स्वतःचा मुलगा बापाचा ऐकणार नाहीये, स्वतःची मुलगी आईचा ऐकणार नाही, भावा भावाचं कधी पटणार नाही, आणि त्याच्यानंतर जावा जावाचं कधी पटणार नाही। कारण आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे। माँ बाप को कोई नहीं माने, साधु संत को कोई नहीं माने, हिजड़ों को बहुमान रे। आई रे बेमान दुनिया, आई रे बेमान दुनिया, आई रे। कलियुगाचं किती वर्णन केलं तरी एक गोष्ट चांगली सांगितली, कलियुगा माझी करावी कीर्तन आणि तेने नारायण देईल भेटी। विचार करावा जो संतांनी केलाय। जगद्गुरु तुकोबाराय, माऊली ज्ञानोबाराय, संत एकनाथ महाराज, संत सावता महाराज, जो विचार भक्त मंडळींनी केलेला आहे। तुकोबारायांनी विचार केला म्हणून तर माझी मज झाली अनवर वाचा, छंद या नामाचा घेतलासे किंवा तुकिता तुल्यसी ब्रह्म तुकासी आले, आणि म्हणून रामेश्वरी चरणी मस्तक ठेवले। जगद्गुरु तुकोबारायांचा अधिकार आहे, ज्यांनी अखंड नामचिंतन करावं, ज्यांनी भगवान परमात्माचं नामचिंतन करत राहावं। तुकाराम तुकाराम नाम घेता का प्रेम। अधिकार संपन्न तुकोबारायांना साधक मंडळी विचारतात, महाराज तुम्ही म्हणता विचार करा, जीवनामध्ये सार काय असार काय याचा विचार करा, पण विचार करून करावं काय तुकोबाराय, त्याचं उत्तर अभंगाच्या पहिल्या चरणात। सार विचार करावो अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सारासार विचार करा उठा उठी, नाम धरा कंठी विठोबाचे। जगद्गुरु तुकोबाराय म्हणतात, बाबारे विचार करा, तोही जीवनामध्ये सार काय असार काय याचा विचार। आता प्रपंच सारखी परमार्थ सार याचा विचार आपल्याला करायचा आहे। प्रपंच सार म्हणून प्रपंचात कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न केला, सुख भेटतं का पुरुष मंडळ? पाठीमाग झोपले नाही ना अजून? प्रपंचात कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न केला, प्रत्येक संतांकडून महाराजांकडून ऐकता तुम्ही, दुःख बांधावडी आहे हा संसार, लटिका व्यवहार सर्व हा संसार। प्रपंचामध्ये कितीही सुख शोधण्याचा प्रयत्न करू द्यात, संसार के आंधी में बह जाने का डर है। राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज सांगतात। मला सांगायचं काय, प्रपंचात मग करू नये का याचा अर्थ असा नाही, प्रपंचामध्ये सुख भेटत नाही म्हणून करू नये। संतांनी वर्णन केलंय, संसारी असावे
आसोनी नसावे, भजन करावे वेळोवेळा, योग्य वेळेत सावधून फक्त नामचिंतन करा. प्रपंचात राहावं पण जिभेसारखं राहावं, कमळासारखं राहावं, प्रपंचात राहावं. दिवसभर एखाद्या लहान मुलीनं भातुकलीचा खेळ खेळावा, पूर्ण प्रपंच थाटते पहा, संसार उभा करते. महिला मंडळाला माहिती असेल, तिच्याकडे छोटासा गॅस असतो, टाकी राहते, पातेले सुद्धा राहतात, भांडे छोटे छोटे राहतात. दिवसभर अगदी संसार जसा की प्रपंच करते असा संसार थाटलेला राहतो. पण सायंकाळची वेळ व्हावी, आईनं शेतातून आल्याच्या नंतर आवाज द्यावा, ताई अगं काय करतेस. एका मिनिटात आईचा आवाज आल्याबरोबर दिवसभर थाटलेला संसार एका मिनिटात पिशवीत भरते आणि आईच्या आवाजाच्या दिशेने निघते. बस प्रपंचात तसं राहायचंय. संसारात राहावं कसं, पक्षी अंगणी उतरती ते का गुंतवणी राहती, दाणे टिपण्यासाठी आपल्या द्वारावरती येतात पण कायमचं घर करून राहत नाहीयेत. माझं माझं आपण म्हणतो पण किती कापलंय. माणूस म्हणतो आपण ज्ञाता आहे, माणूस हुशार आहे, माणूस बुद्धिवान. बुद्धिवान प्राणी माणसाला म्हटलं जातं, पण बुद्धिवान का आहे, फक्त माणसाला बोलता येतं म्हणून आपण ती रचना केलेली की माणूस बुद्धिवान आहे. प्राणी जे आहेत पहा, घरामध्ये एखादा जीव असेल, उदाहरणार्थ महिला मंडळ, पुरुष मंडळी, तुमच्या घरात एखादा कुत्रा असू द्यात किंवा मांजर असू द्या. जी मांजर आहे ना, तुम्ही किती ठरवलं या मांजरीचा 2 वर्ष सांभाळ केला, आता कुठेतरी बाजूला नेऊन सोडून देऊ, पिशवीत तुम्ही एखाद्या बॅगेत भरलं, तिला गोणीत टाकलं आणि त्याच बॅगेत टाकून तुम्ही त्या मांजरीला सोडण्यासाठी 15, 20, 50 किलोमीटर अंतरावरती गेले. 15, 20 किलोमीटर अंतरावरती सोडलं, तुम्ही घरी पोहोचण्याच्या आत ती मांजर तुमच्या घरी हजर असते. कुत्राही तसंच आहे. ती का, ते मांजरीला वाटतं हे घर माझं आहे. कुत्र दिवसभर किती दुसऱ्याच्या घरी फिरू द्यात, कोणी त्याला भाकरी दिवसभर खायला टाकू द्या, पण सायंकाळच्या वेळेला तो म्हणतो का आता की कुत्र नाही, आता हे आपलं मालक जरा चांगलं खायला देत नाही, हा माणूस चांगलं खाण्यासाठी देतो, आता याच्याच घरी राहू. दिवसभर कुठेही फिरेल पण संध्याकाळच्या वेळेला मात्र घरी. गाय असू दे, गाय दिवसभर कुठेही चरण्यासाठी रिकामी सोडा, दिवसभर फिरून येईल पण संध्याकाळच्या वेळेला मात्र दावणीला येते. मुख्या जीवाला सुद्धा कळतंय की हेच घर आपलं आहे, त्या जीवानी सुद्धा तेच घर आपलं मानलंय आणि आपणही त्याच घराला आपलं मानतो. मग त्या जीवात आणि आपल्यात फरक काय. माणूस बुद्धिवान का, आपणच ठरवलं की माणसाला बोलता येतं म्हणून बुद्धिवान आहे. पण खरोखर नेमका प्रपंच कोणता. अगदी आपण संतांनी प्रपंच केलेला आहे ना, जगद्गुरु तुकोबारायांनी सुद्धा केला. संसाराच्या नावे घालून या शून्य वाढता हा पुण्य धर्म केला. पण नेमका प्रपंच कोणता, नेमका संसार कोणता, याही गोष्टीचा विचार आपण केला पाहिजे. संसार करू नये अजिबात मत नाही, पण आपण पाहिलं या संसार नगरी बाजार भरला ग बाई, यात सुख नाही त्यात सुख नाही. किती सुख शोधण्याचा प्रयत्न केला, सुख शोधूनही सापडत नाही. संत वर्णन करतात, बांधावाडी आहे हा संसार, सुखाचा विचार नाही कुठे. प्रपंचात किती सुख शोधण्याचा प्रयत्न केला तर सुख शोधूनही सापडत नाही. सर्व सुखाची आशा जन्म गेला, सर्व सुखाची आशा जन्म गेला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, क्षण एक मुक्ती यत्न नाही केला, हिंडता दिशा क्षण पावला, माया विष्टीला जीव माझा, माया विष्टीला जीव माझा, माझे
सर्व सुखाची आशा जन्मा वाया गेला. जन्म धारण करून आल्याच्या नंतर कोण कधी झाले सांगता येत नाही. नामचिंतन करण्यासाठी भगवान परमात्मानं अतिशय अनमोल असा नरदेह स्वाधीन केलेला आहे. मग प्रपंच सार की परमार्थ सार या गोष्टीचा विचार करून नामचिंतन कंठाशी धरावं. प्रपंच सार परमार्थ सार विचार जरी केला आपण जीवनात सार काय असार काय. उदाहरणार्थ तुम्हाला विचारेल नेमकं सार काय हे समजावून सांगण्याच्या अगोदर आंबा माहिती आता सध्याच्या काळात कालपासून आंबा खाण्यासाठी सुरुवात झाली प्रत्येकाची. आंबा पहा तुम्ही, आंब्याची कोय जर आपण काय पाहिली, आंब्याची कोय ही सार आहे की असार आहे? थोडंसं बोलत चला. असार आहे. आंब्याची आपण जर साल जर पाहिली वरची साल ती सार आहे की असार? आंब्याची कोय ती देखील असार आहे, पण आंब्याचा रस तो मात्र सार आहे. त्याच्यानंतर पाहिलं भुईमुगाची शेंग आहे, ते शेंग जे कवच आहे वरचं ते सार की असार? असार आहे. त्यामध्ये आतमध्ये जी शेंग निघते शेंगदाणा त्याला काय म्हणतात? तो सार की असार? सार. त्याच्यानंतर पेड्याचं कवच सार आहे की असार? पेड्याला कवच आहे का? जसा पेढा पूर्णपणे सार आहे तसं भगवान परमात्माचं नामचिंतनही पूर्णपणे सार आहे. ओ राम नाम सार बंदे, राम नाम सार, राम राम सार सार बंदे, राम सार खाली आना खाली जाना, इस जगत का नहीं ठिकाना, मत कर तू अभिमान बंदे, राम नाम भगवान परमात्माचं नामचिंतन सार आहे. नामचिंतन का करावं? वर्णन केलेलं आहे. विश्वातलं सर्व सुख प्राप्त करायचं असेल तर नाम तुझे घेता देवा होई समाधान, तुझ्या पदी लागू माझे तन मन ध्यान, नाम तुझे घेता देवा होई समाधान. सुखी समाधानी व्हाल पण नामचिंतन करावं लागेल. विचार करावा जीवनात सार काय असार काय तुकोबाराय सांगतात. सार असार याचा विचार करून कंठात नामचिंतन धारण करा. तुझं विचार क्षणोक्षणा हाची करावा विचार, तरावया पार भव सिंधू. का विचार करावा? तोही योग्य वेळेत का करावा? नाशिवंत देह जाणार सकळ, आयुष्य खातो काळ सावधान. विचार करावा जो विचार भक्त प्रल्हादांनी केलेला आहे. विचार करावा जो 5 वर्षाच्या दुरो बाळाने केलाय. विचार करावा जो शबरी मातेने केलेला आहे. विचार करावा जो संत मीराबाईंनी केलेला आहे. आपण करतो विचार, कोणी संसाराचा, कोणी गाडीचा, कोणी बंगल्याचा, कोणी जमिनीचा. काही लोक विचार करतात एकुलता एक मुलगा 25 वर्षाचा झाला त्याचं लग्न कसं होईना. ज्या बाईला 4 सुना आल्या तीही विचार करते या माहेरी कधी जातील. प्रत्येकाच्या डोक्यात काही ना काहीतरी विचार आहे. नक्कीच लेकराचाही विचार केला पाहिजे, पण मुलंही तशी असले पाहिजे की नाही. मुलगा असावा. सध्याच्या काळात एक खंत वाटते पहा, रामकथा गावोगावी आपण श्रवण करतायत. श्रीमद भागवत कथा ऐकतात. दरवर्षी कित्येक कीर्तन ऐकले आपल्या ऐकून होत आहेत. दरवर्षी आपण कथा कीर्तन श्रवण करत असताना पहा अजून खरं रामराज्य आलेलं नाहीये. 1 एकर जमिनीसाठी 3-3 वर्ष कोर्टात केस चालते सध्याच्या काळात. आणि सख्खा भाऊ सख्या भावाच्या डोक्यात धुंडा टाकायला मागे पुढे पाहत नाही. जीव घेण्यासाठी सुद्धा मागे पुढे. काही कालावधीमध्ये पहा आपल्याच परिसरातील नाशिक जिल्ह्यातीलच एक सोशल मीडियावरती व्हिडिओ आला होता. सख्खा भाऊ सख्या भावाला जनावरासारखं मारत होता फक्त 1 ते 2 गुंठा जमिनीसाठी. मला सांगायचंय काय, मग कधीतरी प्रश्न पडतो 14 वर्षाच्या वनवासाकरिता स्वतःच्या आईच्या सांगण्यावरून प्रभू रामचंद्र गेलेले आहेत. तर आल्याच्या नंतर सांगितलं तू चांडाणी आहेस, तू पापिनी आहेस, तू दृष्ट आहेस. शपथ घेतो आजपासून आयुष्यभर कधीच तुला आई म्हणणार नाही. तिच्या मुखानं तू माझ्या भावाला माझ्या दादाला 14 वर्षाच्या वनवासाकरिता पाठवलेला आहे. विचार हा प्रत्येकाने केला पाहिजे. शपथ घेतली आयुष्यभर कधी आई म्हणणार नाही. श्राप देतो कलियुगामध्ये सुद्धा कधीच तुझं नाव कैकई हे कोणत्याच मुलीचं नाव ठेवलं जाणार नाही.
अजून किती नावं असतील पण काही नावे कोणीच ठेवत नाही, कायमची कलंकित झालेली आहे. मला सांगायचंय काय, 14 वर्षासाठी भाऊ वनवासाकरिता गेला, पण 14 वर्ष ज्यांनी चरण पादुका सिंहासनावरती ठेवून भावाचा वनवासही सुखरूप व्हावा यासाठी ज्यांनी 14 वर्ष साधूचा वेश धारण करून तप केलं त्यांचं नाव भरत आहे. मग प्रश्न पडतो की हे रामराज्य गेलं कुठं? ज्या सावत्र भावानं स्वतःच्या सावत्र भावासाठी रडावं वनवासाकरिता गेल्याच्या नंतर आता प्रश्न पडतो, प्रभू रामचंद्र, लक्ष्मणजी असतील, शत्रुघ्न आहे, भरत आहेत, यांचं चरित्र अजून हे पात्र आपल्या आठवणीतच आलेले नाहीयेत. आनंद वाटला मागच्या वर्षी प्रत्येकाला 22 जानेवारीला, कित्येक वर्षापासूनचा वनवास निघून गेला असं प्रत्येकाच्या डोक्यात आलंय, पण घराघरामध्ये सुद्धा वनवास अजूनही चालू आहे. सख्खे भाऊ कधी सख्या भावाला नीट बोलत नाहीयेत. हे नाते जपले तर टिकतात आणि ताणले तर तुटल्याशिवाय राहत नाहीये. संतांनी वर्णन केलंय, रहीमन धागा प्रेम कामत खींचो कट जाय, कटे भी तो जुटे नहीं, जुटे भी तो बीच में गाठ बन जाय. दोरा किती उडला ना पुरुष मंडळ, दोरा तुटतो पहा. तुटलेला दोरा जोडता येतो का? येतो ना जोडता, पण म्हणजे गाठ पडल्याशिवाय राहत नाही. तसं माणसाचं नातं आहे. एकदा का नातं तुटलं, कितीही जोडण्याचा प्रयत्न केला पण वेळोवेळेला त्या गाठी उद्भवल्याशिवाय राहत नाही. तुकोबारे म्हणतात, बाबारे विचार करा, जीवनात सार काय असार काय, आणि नामचिंतन कंठाशी धरा, मग नामस्मरण करावं का. माऊली ज्ञानोबाराय सांगतात, ज्ञानदेव पुसे निवृत्तीशी चाड आणि गगना होनी वाढ नाम आहे. ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा, घेता पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती पापांचे. ऐसा नामाचा महिमा, ऐसा नामाचा महिमा वेद शिनला झाली सीमा, घेता नाम, नाम घेता नाम, घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती पापांचे, पर्वत जळती घेता नाम विठोबाचे, पर्वत जळती पापाचे. जळती दोषाचे डोंगर, शुद्ध होती नारी रे. सर्व गुणजन मंडळीसाठी. नामचिंतन मुखात का असावं ते नामुखात नसेल, संतांनी वर्णन केले. नामाविन मुख आणि सर्पाचे ते बीळ, ती मुखही नाही ते तोंडही नाही, सापाचे बीळ असेल. भगवान परमात्माचं नामचिंतन का तूर्ण अग्निमेळे समरस झाले, तैसे नाम केले जपता हरी, हरी उच्चारणी अनंत पाप राशी, जातील लयाशी क्षण मात्रे. एकदा तरी माणसाच्या मुखात नामचिंतन संतांनी वर्णन केलंय. इतना तो करना स्वामी जब प्राण तन से निकले, गोविंद नाम लेकर तब प्राण तन से निकले. एकदा तरी मुखात नाव येऊ द्या. तुकोबाराय सांगतात, अंतकाळी ज्याच्या नाम आले मुखा आणि तुका म्हणे सुखा पार नाही. नामचिंतन येण्यासाठी सध्याच्या काळात लेकरांचे नावही तशी असले पाहिजे की नाही महिला मंडळ. आताच्या नावाचा विचार केला, राम नाव असेल तर राम म्हणता का तुम्ही? मग
आणि तुकाराम नाव असेल तर बोला ना. नाही एवढं पापच आपण तेवढे केलं की देव चांगलं नाव सुद्धा आपल्या तोंडातून घेऊ देत नाही. मला सांगायचंय काय, पहिल्या काळातले लोक नावं ठेवायचे. जनाबाई, मुक्ताबाई, मीराबाई हे नाव म्हातारपणी सुद्धा शोभायचे. आता पहा बरं, आता नेहा, बंटी, तुम्ही पहा पल्लू. आता मला सांगा तुम्ही, बबली ही 2 वर्षाची आहे तोपर्यंत शोभतं पहा नाव दे. बबली काही दिवसांनी 10 वर्षाची होणार आहे ना. तीच बबली काही वर्षांनी 20 वर्षाची होणार आहे. काही वर्षाच्या नंतर तीच बबली 40-50 वर्षाची होईल. बबलीच्या चेहऱ्यावर सुरकुत्या पडतील, बबलीच्या हातात काठी येईल, बबलीला चष्मा लागल भल्या जाड जाड, पाठीमागं दोरीनं बांधावं लागल. तो बबलीला चालता येईन मग म्हणा बबलू चला कीर्तनाला जायचं आपल्याला ताईचे. जमल का? म्हातारपणी सुद्धा नावं शोभली पाहिजे, असे नावं ठेवले पाहिजे. नाव मुखामध्ये येण्यासाठी पहिली लोक देवाचं नाव या म्हणून लेकरांची नावं तशी ठेवायची. आता काळ बदलत चालला पहा. नावं कोणते काय ठेवतोय आपल्या सुद्धा लक्षात राहत नाही. नामचिंतन मुखात यावं, जगाच्या मालकाचं भजन करावं. का हरी हरी तुम्ही म्हणा रे सकळ, तेने माया जाळ तुटतील. बर कसं आवडीने भावे हरिनाम घेसी, आणि तुझी चिंता त्याशी सर्व आहे. तुम्हाला चिंता करण्याची गरज नाहीये, फक्त नामचिंतन. गातो आवडीने गोड तुझे नाम, तूच माझा राम, तूच घनश्याम. गातो आवडीने, गातो आवडीने. ओ तुझी माझी आई, तुझी माझा बाप, होणी तोची देवर, नित्य मी अभंग कशाला ते चारी धाम. तुझी माझा राम, तुझी घनश्याम. गातो आवडीने, ते नामचिंतन मुखात पाहिजे. नाम धरा कंठे विठोबाचे. जगद्गुरु तुकोबाराय सांगतात, सार काय असार काय याचा विचार करून कंठात नामचिंतन धारण करा. पण नामचिंतनाचा फायदा काय, त्याचं उत्तर अभंगाच्या 2ऱ्या चरणात आहे. दयाच्या ज्योताने दिसेल सोगाट, दयाच्या ज्योताने दिसेल सोगाट. अभंगाच्या 2ऱ्या चरणात तुकोबाराय सांगतात, तयाच्या चिंतने निरसेल संकट, तराल दुर्गट भव सिंधू. तुकोबाराय म्हणतात, नामचिंतन करा, कधीच संकट येणार नाही. त्याचं उत्तर मौलिद ज्ञानोबाराय सांगतात, नारायण हरी उच्चार नामाचा, तेथे कळी काळाचा रेग नाही. कोणताच काळ तुमच्यावरती घात करू शकत नाही.
पण नामचिंतन मुखात येणं फार महत्वाचं. आता बरेच जण म्हणतील ताई भजनच करायचे, करू म्हातारपणी. आताच कुठं वय झालंय आमचं, करू म्हातारपणी. आता 30, 35, 40, 50 मध्ये आलो. 70, 80, 90 झाल्यावर तेच करायचंय. बसलात कीर्तनात. पहिल्या काळातली लोक जगायचे 100 वर्ष. आता अल्प आयुष्य मानवी देह, शतक गणिले ते अर्ध रात्र खाय, मध्ये बालत्व पीडा रोग क्षय, काय भजनाशी उरले ते पाहे का. आता वेळ आपल्याकडे शिल्लक राहिलेला नाहीये. आणि जरी म्हातारपण आलंच आणि भजन करायचं ठरवलं, नाक मुख गळू लागले, कानों में पड़ गया ताला, आंखों में पड़ गया जाला, नाक से बहने लगा नाला, अब क्या करे गोपाला. वेळ निघून गेल्याच्या नंतर सावध होण्यात अर्थ नाहीये. योग्य वेळेत सावध होऊन नामचिंतन करावं. आता वेळ किती राहिला आपला? कीर्तनाचं नाही विचारत मी, संपल्यालाच हो. तुमच्या आयुष्याचा विचारला किती वेळ राहिला. आता कीर्तन सोडते तुम्ही, नका टेन्शन घेऊ. आता माहितीये का संतांनी वर्णन केलंय बा, जिंदगी एक किराए का घर है, एक ना एक दिन बदलना पड़ेगा, मौत जब तुझे को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझे को आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू, इतना मासूम हो जाएगा तू, इतना मजबूर हो जाएगा तू, छोड़कर अपनी ऊंची हवेली, छोड़कर अपनी ऊंची हवेली, एक पल में बदलना पड़ेगा, घर से बाहर निकलना पड़ेगा, मौत जब तुझको आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा, आवाज देगी, घर से बाहर निकलना पड़ेगा. क्या भरोसा है इस जिंदगी का, साथ देती नहीं वो किसी का, क्या भरोसा है इस जिंदगी का. माणसाचा क्षणाचाही भरवसा नाही. म्हातारपणी परमार्थ करू, वेळ निघून गेल्या गुड याच्या वाट्यात सरकल्यावर परमार्थ करण्यात अर्थ नाहीये. इच्छा असली तरी कीर्तनात बसता येत नाही. कानपूर लाईन खराब झाल्या, कीर्तनात पुढे बसून काय अर्थ. संतांनी वर्णन केलंय, जवळ हे सगळं सिद्ध आहे, हात चालावया पाय, तव तू आपले सोहित पाहे, तीर्थयात्रा जाये चुकू नको. काही लोक पार कामातून गेल्याच्या नंतर मग कीर्तनात ओ वर्ष भरली यासाठी, वर्ष भरली यासाठी, वर्ष भरण्यासाठी, वर्ष भरली आज तुझे हाती येईल काठी, तुझे हाती येईल काठी, तुझे हाती येईल काठी, तुझे हाती येईल, आज साववेना भाकर रोटी, साववेना भाकर रोटी, हाय सावरेना भाकर रोटी, सावरेना भाकर, ए ना कहनवटी लागले ते, ए ना कहनवटी लागले, हनुमती लागले, सावधान
योग्य वेळेत सावध होऊन नामचिंतन करा. म्हातारपणी आल्याच्या नंतरही भजन करणं शक्य राहील असं नाही. रामाचं भजन तोपर्यंत आहे जोपर्यंत हा आत्माराम निघून गेला. लोक आपल्याबद्दल म्हणतात राम नाम सत्य हे. संत तुलसीदासांनी सुंदर असं वर्णन केलेलं आहे. बिनु सात संग विवेकान होई, बिनु सात संग विवेकान होई. राम कृपा बिनु सुलभ न सोई. श्रीराम जय राम जय जय राम. 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 श्रीराम जय राम. श्रीराम जय राम जय जय राम. श्रीराम मोर भरस बा सुनि हनुमता. राम कृपा बिन मिल नहीं संतारा. सिया राम जय जय राम. सिया राम जय जय राम. मोर भरस बा सुनि हनुमता. राम कृपा बिन मिल नहीं संतारा. टाळी वाजवा एकदा जोरात. महाराष्ट्रात रामकथा म्हटलं की श्रद्धेय डोकबाबांचं नाव येतं पहिल्या लिस्टला. आणि महाराष्ट्रात कमीत कमी अर्ध्यापेक्षा जास्त कथाकार चौपाया जर कोणाच्या ऐकून म्हणत असतील तर आमच्या गुरुजींच्या ऐकतात. अगदी सोशल मीडियावरती आहेत. अगदी कित्येक चौपाया त्यांना पाठ आहेत. स्वतः कीर्तन करायला सुद्धा माहिती नसतील तेवढ्या त्यांना माहिती आहे. पण बाबांचं अगदी आत्मा जरी म्हटलं ना उजवा हात जरी म्हटलं तरी आमचे गुरुजी आहेत. एकदा जोरात टाळी वाजवायची गुरुजींसाठी. साक्षात प्रभू रामचंद्रांची कृपा आहे. योग्य वेळेत सावधून भगवान परमात्माचं नामचिंतन तुकोबाराय सांगतात. जीवनामध्ये सार काय असार काय विचार करून कंठात नामचिंतन धारण करा. का तयाच्या चिंतने निरसेल संकट तराल दुर्गट भवसिंधू. तुकोबाराय वर्णन करतात. जन्मोनिया कुळी वाचे स्मरे राम धरी हाची नेम अहर्निशी. कोणत्याही कुळामध्ये जन्माला आल्याच्या नंतर सुद्धा वाचेन प्रभू रामचंद्राचं नामचिंतन. का नियम नित्य नेम नामी ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तया जवळी. आणि तुकोबाराय सांगतात अभंगाच्या शेवटच्या तुका चरणावर म्हणे कोटी कुळेती पुनीता. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीता. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीता. तुका म्हणे कोटी कुळेती पुनीता. भावे दाता गीता विठोबाचा. भावे दाता विठोबा तया
अभंगाच्या शेवटच्या चरणात तुकोबाराय सांगतात, तुका म्हणे कोटी कोळेती पुनीत भावे गाता गीत विठोबाचे, सारासार विचार करा उठा उठी नामधरा कंठी विठोबाचे. वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार सर्वांनी हात वरती घ्यायचे, माझ्यासोबत भजन करा पाठीमागचे सर्वांनी. जो खेल गए प्राणों पे श्री राम के लिए, एक बार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, एक बार तो मेरे हनुमान के. सागर को लांग किसने सीता का पता लगाया, प्रभु राम नाम का डंका लंका में जाके बजाया. माता जने की ऐसी माता जने की ऐसी संतान के लिए, कबार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, कबार तो हाथ उठा दो मेरे हनुमान के लिए, मेरे हनुमान के लिए, मेरे हनुमान के लिए. विठोबा रखुमाई हरि जय 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 विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, विठोबा रखुमाई, हरि जय 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 विठोबा हात घ्या खाली सगळे. हे नाही सांगायची गरज तुम्हाला. वा, वारकरी संप्रदायाच्या नियमानुसार अभंगाचा विस्तार करण्याचा प्रयत्न केला आहे. पवित्र अशा कार्यक्रमासाठी हरिभक्तपरायण श्रद्धेय कैलासवासी रावसाहेब निवृत्ती पगार यांच्या 5व्या पुण्यस्मरणाच्या निमित्ताने सर्व पगार परिवारांनी सुंदर असे केलेलं कार्यक्रमाचं आयोजन आहे. बाबांसाठी एकच म्हणेल, मरावे परी कीर्तिरूपी उरावे. जाण्यासाठी प्रत्येक जण आलेला आहे, पण यासाठी केला होता टाज. शेवटचा दिवस गोड व्हावा याप्रमाणे अगदी 5 वर्षापासून पगार परिवार सुंदर असं कीर्तनाचं दरवर्षी आयोजनाने अन्नदानही करत आहेत. पगार परिवाराचे धन्यवाद व्यक्त करते. सर्व गुणजन मंडळी आहेत, बाहेरगावरून आलेले सर्व पाहुणे मंडळी, पगार परिवाराच्या वतीनं सर्व पाहुणे मंडळीचे धन्यवाद व्यक्त करते. आणि या पवित्र अशा कार्यक्रमासाठी ज्यांची आवर्जून उपस्थिती आहे, अगदी खूप मोठा सिंहाचा वाटा ज्यांचा आहे, आदरणीय श्रद्धेय गंगागिरी महाराज यांच्या या वर्षीच्या सप्ताहामध्ये खूप मोठा सिंहाचा वाटा ज्यांचा होता, आदरणीय हरिभक्तपरायण अरुण भाऊ थोरात. एकदा त्यांच्यासाठी जोरात टाळी वाजवायची. बाकी सर्व त्यांचे सहकारी करत असलेली सहकारी मंडळी असतील, सर्व ग्रामस्थ मंडळी, सर्व गावकरी मंडळी आहेत,
सर्वांचे धन्यवाद. दरवर्षी सप्ताह आपण गावात जर पाहिलं तर 4 वर्षातून 4 सप्ताह होतात. कित्येक वर्षापासून तुम्ही कथाही श्रवण करता आलेले आहात. महाराष्ट्रातील नामवंत कथाकारांच्या कीर्तनकाराच्या मुखातून तुम्ही कीर्तन कथा श्रवण करतात. वर्षातून कमीत कमी 4 सप्ते म्हटल्यावर अगदी आजपर्यंतच्या एक 25-30 कथा आणि 50 कीर्तन झाले असतील. पुण्यस्मरणाचे सोडून फक्त सप्ताहातले. पुण्यस्मरणाचे धरले तर 100 पर्यंत आकडा जाईल, त्याच्याही पुढे जाईल. पण आपण जर पाहिलं एवढे श्रवण करूनही आपल्यात काही बदलाव होत नसेल तर अर्थ नाहीये. साधू संतांचे विचार आचरणामध्ये आणणं फार महत्त्वाचं आहे. सर्व पाहुणे मंडळी, गावकरी मंडळीचे धन्यवाद. श्रद्धेय सर्व गुरुजन मंडळी आहेत. परत एकदा सर्व गुरुजन मंडळीसाठी जोरात टाळी वाजवायची. परत एकदा अगदी जे पितृछत्र या परिवारावरचं हरवलेलं आहे, कोणाचा भाऊ गेलाय, एखाद्याचे वडील गेलेत, म्हणून अगदी या दुःखातून सावरण्याची शक्ती भगवान परमात्माने या परिवाराला देऊत अशी भगवान हनुमंतरायांच्या प्रभू रामचंद्रांच्या चरणावरती प्रार्थना. परत एकदा सर्वांचे धन्यवाद व्यक्त करून झालेली सेवा मौलिद नरोबऱ्यांच्या चरणावरती, हनुमंतरायांच्या चरणावरती, गुरुदेवांच्या चरणावरती सेवा समर्पित करून सेवेला पूर्णविराम. चालू घ्यायचे 2 मिनिटं फक्त. ज्ञानेश्वर माऊली ज्ञान